तोच कसा आहे, उपादेय आहे. मग उपादेय अनेक प्रकारे उपादेयाची चर्चा येते. पर्यायामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. पर्यार्थिक ज्ञानी सिद्ध अवस्था मला प्राप्त करायची आहे. संसार अवस्थेचा नाश करून सिद्ध अवस्था प्राप्त करायची आहे. पर्यार्थिक ज्ञाने ते उपादेय मला आहे एक. दुसरं, व्यवहार ज्ञाने अर्हंत सिद्ध परमात्मा मला ध्यान करण्यासाठी उपादेय आहेत. एक मला सिद्ध पर्याय प्राप्त करण्यासाठी ती उपादेय माझ्यासाठी. अर्हंत सिद्ध परमात्मा मला ध्यान करण्यासाठी उपादेय आहेत व्यवहारण्याने. मग त्या शुद्ध आत्म्याचं ध्यान ज्ञानाच्या पर्यायामध्ये होतं. म्हणून ध्यान करणारी ज्ञान पर्याय मला उपादेय आहे. मग ती ध्यान करणारी ज्ञान पर्याय कुणासाठी? माझ्यासाठी. आणि माझा शुद्ध आत्मा तिथे विषय उपादेय पाहिजेल, अन्य दुसरा उपादेय मला नाही. म्हणजे असे उपादेय 4 प्रकारे असताना इथे ध्यान करण्यात, ध्यान म्हणा किंवा आराधना, हे सगळं काय आहे? ध्यानाचा, ज्ञानाचा, सम्यक दर्शनाचा विषयरूप आत्मा. प्रत्येकाला आपला आपला आत्माच उपादेय आहे, अन्य दुसरा कोणी उपादेय नाही, हे या ठिकाणी सांगितलं. उससे भिन्न जो पर वस्तू है वह सब त्याज्य है. मग या ठिकाणी कोणत्यावरती वस्तू सांगितल्या? द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म आणि मती ज्ञानादी विभाग गुण आणि नर नारकादी पर्याय, हे सगळे कसे आहेत? परवस्तू आहेत, जे माझ्या आत्म्याचा शाश्वत स्वभाव नाही. म्हणून ते परवस्तू म्हणून ते त्याज्य आहेत. म्हणजे ते ध्यान करण्यासाठी, अनुभव करण्यासाठी, आराधना करण्यासाठी उपयोगी नाही. त्याज्य म्हणजे उपयोगी नाही, ते ध्यानाचा विषय करण्यायोग्य नाही, एक सांगितलं. दुसरं, आपली भविष्यकाळातली अर्हंत सिद्ध अवस्था ती पण कशी आहे? त्याज्य आहे, उपादेय नाही. कारण तो भावी नैगम्याने प्राप्त होणार आहे. मग जे पुढे प्राप्त होणार आहे ती आत्ता नाही, म्हणून तीही मला उपादेय नाही. मग ज्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतो ती ध्यान करणारी ज्ञान पर्यायसुद्धा उपादेय नाही. जी ज्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये भूतार्थ शुद्ध आत्म्याचं ध्यान केलं जातं ती ध्यान पर्यायसुद्धा उपादेय नाही. कारण ती ध्यान पर्याय उत्पन्न होते आणि नष्ट होते. साधी शांत है ध्यान की पर्याय उत्पन्न होती है और नष्ट होती है, इसलिए वह भी मुझे उपादेय नहीं है. और जो ध्यान की पर्याय उत्पन्न होकर नष्ट होती है, अशुभ पर्याय शुभ पर्याय उत्पन्न होकर नष्ट होती है, ये अशुभ शुभ शुद्ध, ये 3 पर्याय जिस द्रव्य के आधार से उत्पन्न होती है वह शुद्ध आत्मा द्रव्य ही मुझे उपादेय है. अन्य पर वस्तू म्हणजे बाकीचं जर पर घ्यायचे, द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म, पण आपली ध्यान करणारी पर्यायसुद्धा मला उपादेय नाही, ती पर आहे. एक का पर आहे? तर क्षणिक आहे, उत्पन्न होऊन नष्ट होते, अनित्य आहे, म्हणून तीही मला उपादेय नाही. एकत्व आणि विभक्त. मग भूतार्थ शुद्ध आत्मा एकत्व आहे, म्हणून तो कसा आहे? स्व आहे. आणि ती ध्यान करणारी पर्यायसुद्धा पर असल्यामुळे त्या म्हणजे आश्रय ध्यान करण्यासाठी उपयोगी नाही. पुढे
ऐसी दृढ़ प्रतीति चंचलता रहित निर्मल अवगाढ़ परम श्रद्धा है, उसे सम्यक्त्व कहते हैं. म्हणजे सम्यक्त्वाची व्याख्या काय केली? सम्यक्त्वाची व्याख्या तर श्रद्धागुण, ज्ञानगुण आणि चारित्र्यगुण 3 आहेत. मग तिघामध्ये तिन्ही गुणाचं कार्य वेगळं वेगळं आहे. ज्ञानाचं कार्य पदार्थाला संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञानाने रहित जाणणं हे ज्ञानाचं कार्य. आणि ज्ञानाने ज्या विषयाला ग्रहण केलं, बंद करून त्याला एरोप्लेन करून बंद करून टाका, एरोप्लेन लावून टाका. जी ज्ञान पर्यायामध्ये संशय, विपर्य, अनध्यवसायाने रहित पदार्थाचा निर्णय आहे, त्याचं सम्यक ज्ञान. आणि श्रद्धा वस्तू अशीच आहे, भविष्यकालामध्ये अशीच राहणार आणि भूतकालामध्ये अशीच होती, हे श्रद्धेचं कार्य. आणि चारित्र्याचं कार्य अशा एकत्व भूतार्थ विषयाला ग्रहण करणे, त्याचं नाव चारित्र्य आहे. जे ज्ञानाचं कार्य पदार्थाला जाणणे, श्रद्धेचं कार्य श्रद्धांतचं करणं आणि चारित्र्यामध्ये अनुचरण करणे, जे त्याला स्वीकार करणे. यापैकीने श्रद्धा, ज्ञान, चारित्र्यामध्ये भिन्नता आहे. एक सांगितलं. आणि कधी सांगतात ज्ञानच ज्ञान आहे, ज्ञानच श्रद्धा नाही आणि ज्ञानच चारित्र्य आहे. ज्ञानाला सोडून श्रद्धा, चारित्र्य अन्य काही वेगळं नाही. भेद ज्ञाने सांगताना सांगणार हे तिन्ही गुणाचं कार्य वेगळं आहे. आणि अभेद ज्ञाने सांगतात ज्ञानच श्रद्धा नाही, ज्ञानच दर्शन आहे आणि ज्ञानच चारित्र्य आहे. ज्ञानाला सोडून बहिरंगामध्ये अन्य काहीही त्या ठिकाणी नाही. द्रव्यसंग्रहामध्ये आचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. गाथा नंबर 44 आहे द्रव्यसंग्रहामध्ये. आता घरी गेल्यानंतर पान नंबर 218 आहे शेवटी. ह्या शिष्य शंका करता है, सत्ता अवलोकन रूप दर्शन का ज्ञान के साथ भेद ज्ञात होता है. का सांगितलं? सत्ता अवलोकन रूप दर्शन जो गुण आहे आणि ज्ञान आहे. मग दर्शनमध्ये आणि ज्ञानामध्ये तर आम्हाला भेद समजला. का भेद समजला? सामान्य विशेषात्मक पदार्थाला जो सामान्य रूपाने अवलोकन करतो त्याला दर्शन म्हणतात. काय म्हणलं? सामान्य विशेषात्मक पदार्थाला जो सामान्य रूपाने अवलोकन करतो त्याला दर्शन म्हणतात. अनेक प्रकारचे फळं आणले आपण, एका टोपल्यामध्ये ठेवले. मग प्रत्येक फळ विशेष आहे. डाळिंब, मोसंबी, संत्री, पेरू एका टोपल्यामध्ये ठेवल्यानंतर प्रत्येक विशेष आहे, पण त्याचा भेद न करता फळ रूपाने त्याला पाहिलं. त्याला अर्थ सामान्य विशेषात्मक पदार्थाचं सामान्य अवलोकन करणे, याचं नाव दर्शन उपयोग आहे. आणि ज्या दर्शन उपयोगाने सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अवलोकन केलं, ज्ञान त्याच पदार्थाला सामान्य विशेष रूपाने जाणतं, त्याचं नाव ज्ञान. अवलोकन दर्शन, भेद न करणे दर्शन आणि भेद करून जाणणे, त्याचं नाव ज्ञान. मग आता दर्शन
आणि ज्ञानामधला तर भेद आम्हाला समजला. पुढे काय म्हणतो शंकाकार, परंतु तत्वार्थ श्रद्धारूप सम्यक दर्शन, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन, हे सम्यक दर्शनामध्ये दर्शन शब्द आहे. दर्शन गुणामध्ये दर्शन शब्द आहे, सम्यक दर्शनमध्ये दर्शन शब्द आहे. दर्शनाचे 4 अर्थ होतात. आपण आत्ता आल्यावर भगवंताचे काय केले, तिथे दर्शन शब्दार्थ अर्थ काय आहे? डोळ्याने पाहणे, जाणणे. आणि एक दर्शन गुणाचा अर्थ सामान्य अवलोकन. जी दर्शन आहे किंवा तिथे सामान्य अवलोकन सांगितलं. तिसरा अर्थ समुद्घात आहेत. मग 7 प्रकारच्या समुद्घातामध्ये मारणांतिक समुद्घात आहे. मग मारणांतिक समुद्घाताची व्याख्या काय केली, मरण्याच्या पूर्वी ज्या क्षेत्रामध्ये जन्मणार आहे त्या क्षेत्राला पाहून येणे, तिथे पण दर्शन शब्द पाहणे. आणि एक दर्शन शब्द दर्शन गुणाची पर्याय. म्हणजे असे दर्शन शब्दाचे अनेक अर्थ होतात. मग ज्या वेळेला ज्या ठिकाणी त्या प्रकरणाला अनुसरून तोच दर्शन शब्दाचा अर्थ घ्यायचा, अन्य दुसरा घ्यायचा नाही. मग तो सम्यक दर्शन, तत्वार्थ श्रद्धान आणि वस्तूचा विचार सम्यक ज्ञान, याच्यामध्ये आम्हाला भेद माहीत होत नाही. जे दर्शन आणि ज्ञानामध्ये तर आम्ही भेद केला. दर्शन में और दर्शन उपयोग और ज्ञान उपयोग में तो भेद हो गया, लेकिन सम्यक दर्शन तत्वार्थ श्रद्धान है और वस्तु स्वरूप का विचार जो सम्यक ज्ञान है, इनमें भेद नहीं है. जे इथे शंका विचारली ते द्रव्य संग्रहामध्ये त्याचं काय केलं, उत्तर दिलं. मग त्याला सांगितलं इन दोनों नहीं है. यदि कहते हैं कि क्यों नहीं ज्ञात होता है, मग तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन आणि वस्तूच्या स्वरूपाचं ज्ञान यामध्ये तुम्हाला भेद का जाणवत येत नाही, दोन्ही एक का वाटतात तुम्हाला, असं तिथे आचार्य विचारतात. तो कहते हैं कि सम्यक दर्शन में पदार्थ का निश्चय है. का सांगितलं, सम्यक दर्शनामध्ये पदार्थाचा निश्चय आहे. उसी प्रकार सम्यक ज्ञान में भी है. तो उनमें अंतर क्या है. मग सम्यक दर्शनामध्ये सुद्धा तुम्ही पदार्थाचा निर्णय मानता आणि ज्ञानामध्ये पण पदार्थाचा निर्णय मानता. मग सम्यक दर्शन ज्ञानामध्ये फरक राहिला कुठे, दोन्हीला एक माना, अशी शंकाकाराची या ठिकाणी शंका आहे. समाधान, पदार्थ के ग्रहण में जानने रूप क्षोभम, पदार्थ के ग्रहण में जानने रूप क्षोभम विशेष ज्ञान कहलाता है. का सांगितलं, पदार्थाला ग्रहण करणे म्हणजे जाणण्यासाठी जो क्षोभम विशेष झालेला आहे त्याला ज्ञान म्हटलं. जे दर्शन आणि ज्ञानामध्ये भेद काय, तर पदार्थाला जाणण्यामध्ये जो विशेष क्षोभम आहे त्याचं नाव ज्ञान सांगितलं. ज्ञान और उसी ज्ञान में, त्याच ज्ञानामध्ये भेद नैसे वीतराग सर्वज्ञ द्वारा कथित शुद्ध आत्मादि तत्वों में यही है, इस प्रकार ही है, ऐसा निश्चय वह सम्यक तो है. जे जशी वस्तू आहे तशी ज्ञानाने जाणलं, हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि सम्यक दर्शनामध्ये वस्तू अशीच आहे, भविष्यकाळात अशीच अनंत कालात राहणार आणि भूत अनंत कालात अशीच होती आहे, होती आणि राहणार, हे श्रद्धेचं कार्य. आणि ही वस्तू अशी आहे हे जाणलं, त्याचं नाव ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि श्रद्धेमध्ये या अपेक्षेने भेद आहे, त्याची प्रतीती होते. एक उदाहरण घ्या.
कामिनीजी तुमच्याकडे मुलींना शिकायला यायचं आहे, तुम्ही सांगितलं तर काय असं एक ॲप्लिकेशन द्या मला, का कुणाला सर्व्हिसला यायचं आहे. मग ॲप्लिकेशन द्यावं तर त्या व्यक्तीने तुम्हाला ॲप्लिकेशन दिलं आणि ते तुम्ही ॲप्लिकेशन अर्ज वाचला. मग ते तुम्ही अर्ज वाचला ते ज्ञान आहे का श्रद्धा नाही? ते दिलेला अर्ज तुम्ही वाचला, त्यांना नोकरीची जरूरत आहे हे तुम्ही जाणलं, हे कार्य ज्ञानाचं. आणि मग ते वाचल्यानंतर समजा शिक्का मारला, हे श्रद्धा झाली. म्हणून असं ज्ञान आणि श्रद्धेमध्ये कथनचे. ज्ञानाने तर जाणलं, आपल्या जीवाने अनादी कालाच्या संसारामध्ये अनेक वेळेला तर जाणलं आहे, पण श्रद्धेची मोहर मारली नाही. म्हणून हे श्रद्धा आणि ज्ञानामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे हे समजून येतं. परत समाधान सांगितलं. अंतर आहे, परत समाधान. ज्ञान करायचा उसमें जर तथा श्रद्धा निश्चित सम्यक्त. अरे निर्विकल्प अभेद नैसे तो पहिले काय सांगितलं, क्षोभक्षम ज्ञानाचं कार्य आहे आणि असंच आहे श्रद्धेचं कार्य आहे. त्याला कोणाचं भेद नय. एका द्रव्यामध्ये दोन गुणाच्या दोन भिन्न पर्यायाचं कथन केलं, त्याला म्हणायचं भेदनय. म्हणजे ज्ञानाचं कार्य वेगळं आहे आणि श्रद्धेचं कार्य वेगळं आहे, भेद नाही. आता काय सांगतात, निर्विकल्प अभेद नैसे, म्हणजे आता तिथे श्रद्धा ज्ञानाचा भेद न करता अभेद नैसे तो जो सम्यक ज्ञान है वही सम्यक दर्शन है. जे सम्यक ज्ञान आहे त्यालाच सम्यक दर्शन म्हणतात. जे ज्ञान से अन्य कोई सम्यक दर्शन है ही नहीं है, अभेद ज्ञान है. मग अभेद ज्ञान आहे, जे ज्ञान आहे ते सम्यक दर्शन का आहे, तर सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान या दोन्हीचा आधार एकच आत्मा आहे. भेद नाही केलं तर श्रद्धा ज्ञान दोन गुण भिन्न केले तर भेद नाही झाला. आणि हे दोन्ही पर्याय एकाच आत्म्याच्या आधारे आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं, अभेद ज्ञाने ज्ञानाचं सम्यक दर्शन आहे. ज्ञानाला सोडून सम्यक दर्शन वेगळी वस्तू नाही, हे सांगितलं. ऐसा किस प्रकार है, जे सम्यक ज्ञान आहे ते सम्यक दर्शन म्हणतात. हे पहिले तर वरती भेद करून सांगितलं, परत म्हणतात की ते एकच आहे, भेद नाही. मग भेद नाही तर का भेद नाही, त्याचं कारण पाहिजे ना. जसं रोटली करपली, दूध उतू गेलं, कारण सांगावं लागेल का नाही, नाही गेलं, त्याची योग्यता होती गेली. गॅस मोठा केला होता, तवा मोठा केला होता, लक्ष दिलं नाही, म्हणून काय झालं, प्रदीप दूध उतू गेलं, करपली रोटली. मग इथे अभेदज्ञानी एकच आहे, कारण सांगा आम्हाला. मग आता ते सांगतात, तत्व में अतत्व में तत्वबुद्धी नाही, हे चंद्रवेशन वाचलं. अतत्व में तत्वबुद्धी, अदेवो में देव बुद्धि, अधर्म में धर्म बुद्धि इत्यादि विपरीत अभिनिवेश रहित ज्ञान ही सम्यक विशेषणचे वाच्य कहने योग्य अवस्था विशेष को सम्यक दर्शन कहा जाता है. मग इथे बुद्धी शब्द आला, अनुचरण शब्द आला नाही, श्रद्धा शब्द आला नाही. मग अतत्वामध्ये तत्वबुद्धी, जे तत्व नाही त्याला तत्व मानणे, ही अतत्वामध्ये तत्वबुद्धी म्हणजे ज्ञान. अदेवामध्ये देवाची बुद्धी, हे ज्ञान. मग देव चार प्रकारचे, किती, चार प्रकारचे. कोणते चार प्रकारचे,
बनवंतर ज्योतिष वासे, ते 4 गतीमध्ये देवगतीच्या अपेक्षेने 4 प्रकारचे देव. माहिती का सांगितलं? अदेव, कुदेव, सुदेव अशा प्रकारे काय केलं आहे. आणि देवगतीच्या नामकर्माच्या उद्याने देव 4. आपण रस्त्याला कधी जातो का, त्या खेडेगावात जातो, त्या वेशीमध्ये धोंड्याला अदेव नसताना त्याच्यामध्ये कल्पना केली, अदेव नाहीत, पण त्याला जे काय करायचं त्याबद्दल लावून त्यांनी ठेवलं, याला म्हणायचं अदेव. दुसरं सरागी देवी देवता, यांना देव मानणे. दुसरे देवगतीतल्या देवांना पूज्य मानणं. आणि चौथे अनंत भगवान देव आहेत. मग अनंत भगवानच खरे देव आहेत, याला सोडून सगळे अदेव आहेत असं न जाणता मानता सर्वाला देव मानणं. हे काय झालं? अदेवामध्ये देवत्वाची बुद्धी, ज्ञान, विपरीत ज्ञान, त्याचंच नाव श्रद्धान आहे. अधर्मामध्ये धर्मबुद्धी. अन्य सर्व लोक दसऱ्याला मदी आदी देवीला प्राण्याचा बळी देतात, मग ते अधर्म आहे, पाप आहे, त्याला धर्म मानणे. त्याला काय म्हणतं? अधर्मामध्ये धर्मबुद्धी करणे. त्या अपेक्षेने एक उदाहरण आपल्याला. दुसरं, पाप बुद्धीच्या पापाच्या परिणामाच्या द्वारे धर्म होतो. काय म्हणणं? पापाच्या द्वारे धर्म होतो. हे काय झालं? अधर्मामध्ये धर्मबुद्धी. पापाने तर कोणी धर्म मानत नाही, तरीसुद्धा पाप करून सुद्धा धर्म मानतात. त्या देवाला मी प्राणी बळी दिला तर तो देव शांत होतो, नंतर आम्हाला त्रास देतो. मग हे झाली काय? अदेवामध्ये देवबुद्धी, अधर्मामध्ये धर्मबुद्धी. मग पुण्य परिणामामुळे साक्षात परंपराने मोक्ष मिळतो. हे काय झालं? अधर्मामध्ये धर्मबुद्धी. जे जैन धर्म आणि अन्य धर्म या दोघांमध्ये फरक काय आहे हे समजा पहिले. अन्य लोकसुद्धा भली त्यांचा मोक्ष जो काय त्यांनी मानलेला मोक्षाची कल्पना, ते पण मानतात पापाने कुणालाही मोक्ष मिळत नाही. आणि आपण पण मानतो पापाने कोणालाही मोक्ष मिळत नाही. ही दोघांची समानता या दृष्टीने बराबर आहे. पण अन्य धर्मीय पुण्याने पुण्य परिणामाने मोक्ष मानतात, आणि आपणही पुण्यधर्माने पुण्य परिणामाने मोक्ष मानू लागलो तर जैन आणि अजैनमध्ये काहीही फरक पडणार नाही. आम्ही सर्व समान होऊन जाऊ. पण जैन आणि अजैनमध्ये फरक काय आहे? जैन धर्म साक्षात आणि परंपराने पुण्य बंधालाच कारण आहे. पुण्य साक्षात आणि परंपराने मुक्तीला कारण नाही. आणि शुद्ध भावाचं साक्षात आणि परंपराने मुक्तीला कारण आहे. म्हणून जैन धर्म शुद्ध भावाने मोक्ष मार्ग आणि मोक्षाची प्राप्ती मानतो. आणि अन्य लोक काय करतात? पुण्याने मोक्ष मानतात. तसं आपण पण पुण्याने मोक्ष मार्ग आणि मोक्ष मानू लागलो तर जैन आणि अजैनमध्ये काही भेद पडणार नाही, सिद्ध होणार नाही. मग जैन आणि अजैनामध्ये भेद काय? जैन धर्म शुद्ध भावाने
साक्षात आणि परंपरांनी मोक्ष मानतो, शुभ भावाने साक्षात आणि परंपरांनी बंधच मानतो, मोक्ष मानत नाही. हे काय आहे? मूळ जैन धर्माचं वस्तूच रूप आहे. मग असं न मानता धर्मामध्ये धर्मबुद्धी मानली. प्रवचनसार करा पुण्यपापाधिकार, समयसारचा पुण्यपापाधिकार, सर्व ठिकाणी आचरलं की पुण्य ही सोन्याची बेडी आहे. पाप जसं लोखंडाची बेडी आहे तसं पुण्य ही बेडी आहे. मग जी बेडी आहे ते कधी मुक्तीला कारण होणार नाही. म्हटलं मग असंच धर्मबुद्धी इत्यादी विपरीत अभिनिवेश, विपरीत म्हणजे जसं आहे तशा विरुद्ध मानणे, त्यामुळे विपरीत. रस्सीला साप जाणणं, सापाला रस्सी जाणणं, हे का झालं? जशी वस्तू आहे त्याच्या विरुद्ध मानणं, त्याचं नाव विपरीत अभिनिवेश म्हणजे श्रद्धानं. मग अशाने रहित ज्ञान जे आहे, जे ज्या ज्ञानामध्ये संशय नाही, विपरीत नाही, अनध्यवस्था नाही, अज्ञान नाही, मग असं जे ज्ञान आहे त्याला सम्यक विशेषण देतात. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये संशय, विपर्य, अनध्यवस्था, अज्ञानाचा अभाव आहे ते सम्यक ज्ञान म्हणजे तेच सम्यक दर्शन आहे. पण ज्ञानाला सोडून सम्यक दर्शन दुसरी वेगळी वस्तू नाही. अथवा विशेष को सम्यक दर्शन कहा. मग ज्ञान सामान्य झालं आणि संशय, विपर्य, अनध्यवस्थाने रहित जे श्रद्धान आहे त्याचंच नाव आहे ज्ञानाला विशेषण दिलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एकापेक्षाने ज्ञानच ज्ञान आहे, ज्ञानच श्रद्धान आहे आणि ज्ञानच चारित्र्य आहे. अभेद ज्ञानी, कारण ज्ञानाने पदार्थाला जाणतं आणि त्याच ज्ञानामध्ये संशय, विपर, अनध्यवस्था, अज्ञान नाही. पण तेच ज्ञान सम्यक दर्शन आहे. आणि त्या ज्ञान पर्यायाने आपल्या यथाख्या चारित्र्यस्वरूप शुद्ध आत्म्याला जाणले, अनुभव केलं. मग स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणणं, त्या ज्ञानाचं चारित्र्य. बस. म्हणजे अभेद ज्ञाने ज्ञानच ज्ञान आहे, ज्ञानच दर्शन आणि ज्ञानच चारित्र्य आहे. ज्ञानाला सोडून श्रद्धा, चारित्र्य कोणी वेगळी वस्तू नाही, कारण तो एकच आत्मा आहे. म्हणून अभेद ज्ञाने. आणि भेद ज्ञाने ज्ञानाचं कार्य पदार्थाला जाणणे, श्रद्धेचं कार्य स्वीकार करणे आणि चारित्र्याचं कार्य त्यामध्ये वीतराग परिणती. मग वीतराग परिणती चारित्र्य आहे. अशा भेदरूपाने जेव्हा पाहतो तेव्हा त्या ठिकाणी श्रद्धा, ज्ञान, चारित्र्यामध्ये भेद आहे. आणि अभेद रूपाने पाहतो तेव्हा ज्ञान, श्रद्धा, चारित्र्य ज्ञानच आहे एक सांगितलं. असं का सांगितलं? तर श्रद्धा आणि चारित्र्य जे आहे ते आपल्या स्वतःचा निर्णय करत नाही. श्रद्धा आणि चारित्र्य परप्रकाशी आहेत. अंधार झाला, आपल्या घरामध्ये वस्तू आहेत, ते लाईट लागल्यानंतर प्रकाशित होतात. म्हणजे प्रकाशाच्या जरी प्रकाशित होतात त्याला तर परप्रकाशीपणा आहे. आणि लाईट स्वतःलाही प्रकाशित करते आणि रूममध्ये, घरामध्ये असणाऱ्या वस्तूलाही प्रकाशित करतात. तसं श्रद्धा आणि चारित्र्य स्वतःचा निर्णय करत नाहीत, म्हणून ते पराचा पण निर्णय करत नाहीत. एक. दुसरं, ज्ञान स्वपरप्रकाशी आहे. मग ज्ञान ज्ञानाचा पण निर्णय करतो, ज्ञान श्रद्धेचा पण निर्णय करतो आणि ज्ञान चारित्र्याचा निर्णय करतो. मग ज्ञानाच्या अपेक्षेने श्रद्धा आणि चारित्र्य पर आहे. ज्ञान स्व आहे आणि श्रद्धा, चारित्र्य पर आहे. मग त्या श्रद्धेचा आणि चारित्र्याचा निर्णय ज्ञानामध्ये झाला. म्हणून अभेद ज्ञाने ज्ञानच ज्ञान आहे, ज्ञानच श्रद्धा आणि ज्ञानच चारित्र्य आहे. अन्य वेगळं कोणी त्या ठिकाणी नाही.
हे भेद आणि अभेद न्यायाच्या अपेक्षेने यथायोग्य आपण जर समजलो तर आपल्याला कुठेही बाधा येत नाही. पण आपल्याला जर बराबर समीचीन भेद नाही कुठे सांगतात आणि अभेद नाही कुठे सांगतात याचं जर आपण काय केलं तर समीचीन ज्ञान नाही केलं मग सगळे त्या ठिकाणी कातात बाधा उत्पन्न होतात. म्हणून काय करतात पुष्कळसे लोक पुण्यानेच काय म्हणतात, पुण्य तुम्हाला काय मोक्षाला कारण आहे असं त्या ठिकाणी आचार्यांच्या अभिप्रायाला सांगून उलटं कथन करतात. काय करतात उलटं, म्हणजे आचार्य तिथे मानत नाही ते, पण त्यालाच घेऊन काय करतात सांगतात त्या ठिकाणी गाथेचा अर्थ उलटा केला जातो. 45 नंबर गाथा आहे प्रवचन सारमध्ये. मग या ठिकाणी गाथेत आचार्य शीर्षक देतात, अथ एवं सती तीर्थकृताणां पुण्यविपाको अकिंचितकर एव इति अवधारयति। इस प्रकार होने से तीर्थंकरों के पुण्य का विपाक अकिंचित कर है, कुछ नहीं करता है, स्वभाव का किंचित घात नहीं करता है, अब ऐसा निश्चित करते हैं. मग तिथे काय मग तिथे गातेतलेलं आहे, पुण्यफला अर्हंता तेसिं क्रिया पुनो हि ओदिया मोहादिं विरहिदा तम्मास खायती मदान. पुण्यफला अर्हंता गाथेत आलंय. ते काय म्हणतात पुण्याचं फळ अर्हंत आहे. का कहते हैं पुण्य का फल अर्हंत आहे. गाथामध्ये लिहिले आहे कुंद आणि प्रदीप, पुण्याचं फळ अर्हंत अवस्था आहे. पुण्याचं फळ अर्हंत अवस्था, तर मग सिद्ध अवस्था कुणाचं फळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त पुण्याचं फळ. अर्हंत जर अवस्था पुण्याचं फळ आहे, मग अर्हंतापेक्षा श्रेष्ठ सिद्ध भगवान आहे की नाही, मग ते अधिक पुण्याचं फळ मानावं लागेल. मग पुण्य फळ अर्हंत अवस्था नाही हे पहिला लक्षात ठेवा. लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. जीवाला अर्हंत अवस्था कंसात तीर्थंकर अवस्था हे पुण्याचं फळ नाही. तर तीर्थंकराच्या खाली लिहा पक्ष. अर्हंतावस्था नाही हे साध्य आणि पुण्याचं फळ हेतू. मग अचानक काय सांगलं, पुण्याचं फळ हेतू कारण, म्हणजे अर्हंतावस्था पुण्याचं फळ नाही हे आचार्याने ते सांगायचं आहे. आता दुसरं लिहा खाली, अर्हंत अवस्था जीवाला शुद्धोपयोगाचं फळ आहे. अर्हंत अवस्था जीवाला शुद्धोपयोगाचं फळ आहे. जीव झाला पक्ष, शुद्धोपयोग झालं साधन. जीव झाला पक्ष, शुद्धोपयोग साधन झालं, आणि अर्हंत अवस्था ही फळ आहे. अर्हंत अवस्था कोणाचं फळ आहे,
मानतो कोणाचं? या गाथेला उलटे कसं सांगितलं जातं? आता तिसरं लिहा खाली. अरहंतांना पुण्याचं फळ समोशरण आदी विभूती आहे. परम औदारिक शरीर आहे. म्हणजे काय आहे? अरहंतावस्था शुद्धोपयोगाचं फळ आहे, पुण्याचं फळ नाही. आणि अरहंताच्या जीवाने पूर्वभावामध्ये जे पुण्य परिणाम केलते त्या पुण्याच्या परिणामामुळे आज समोशरण आदी विभूती मिळालेली आहे. मग पुण्याचं फळ अरहंत का समोशरण आदी विभूती आहे? पुण्याचं फळ अरहंतावस्था का समोशरण विभूती आहे? लोक मानतात काय? पुण्याचं फळ अरहंत. हे कसं चुकतात आचार्य? ते आचार्यांना सांगायचं एक आणि बघा अरहंताला पुण्याचं फळ अरहंत का नाही? पुण्य करा तुम्हाला अरहंत फळ मिळतं. अरे पुण्याने निश्चय सम्यक दर्शनसुद्धा प्राप्त होत नाही. निश्चय सम्यक दर्शनाच्यासाठी पुण्य हे सहकारी कारण आहे. काय? सहकारी कारण आहे. प्रजे तुम्ही घरनं